लग्नासाठी जोडीदार शोधताय ना, सर्वात पहिलं पाऊल म्हणजे आपला परिचय बायोडाटा तयार करणं. हा बायोडाटा कसा तयार करायचा, कोणत्या ॲपमध्ये करायचा, अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. तर कल्याणी ग्राफिक्स या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण लग्न परिचय बायोडाटा कसा तयार करायचा या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. इथे कॅनवा ॲप ओपन करून घेतलेला आहे. A4 साईज ओपन केलेली आहे. बघू शकता इथे व्हाईट कलरचं पेज ओपन झालेलं आहे. तर आता बॅकग्राऊंडला कलर कसा द्यायचा तर बघू शकता मी एलिमेंट्समध्ये ग्राफिक्समध्ये ब्राऊन लाईट बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं. हा जो बॅकग्राऊंड आहे मी हा घेतला. ह्या बॅकग्राऊंडचा कलर पेजला कसा द्यायचा हे बघूया. तर सर्वात अगोदर आपल्याला बॅकग्राऊंडला एका साईडने सेट करून घ्यायचं आहे, म्हणजेच लावून घ्यायचं आहे. मी एका साईडने त्याला व्यवस्थित लावून घेतलेलं आहे. आता जे व्हाईट कलरचं पेज आहे याला टच केल्यानंतर अशा प्रकारचा बॉक्स दिसेल. बघू शकता पेजला बॉक्स आलेला आहे. तर इथे तुम्हाला कलरचं ऑप्शन दिसेल. या पेजला टच केल्यानंतर कलरचं ऑप्शन खाली दिसतं. तिथे कलरचं ऑप्शन येतं. बघू शकता इथे कलर नाव आलेलं आहे. यावर टच करायचं. इथे अधिकचं चिन्ह दिलेलं आहे. पहिल्याच नंबरचं कलर दिलेला आहे तिथे. तर तिथे बघा त्यावर टच करायचं आणि इकडे बघा उजव्या साईडला एक पेनाचा ऑप्शन आहे. यावर टच करायचं आणि जो बघा वरती एक सर्कल आलेला आहे. हा सर्कल जो कलर पाहिजे त्या कलरवर न्यायचा. मला मधला कलर पाहिजे होता. मध्ये मी तो सर्कल नेला, असा ठेवला आणि इथे डन केलं. खाली डनचं ऑप्शन येते. जिथे पेन टूलचं ऑप्शन आलं आणि तुम्हाला तिथेच डनचं ऑप्शन येते, तिथून डन करायचं. पुन्हा बघा मी एकदा सांगते. इथे बघा मी ह्या पूर्ण पेजला टच केलं. पेजला टच केल्यानंतर पेनचं ऑप्शन येतं. ह्या सर्कल येतो. हा सर्कल मी डार्क याच्यावर नेला आणि इथे बघा डनचं ऑप्शन आलेलं आहे खाली आणि इथे डन केलं. अशा प्रकारे मी हा कलर दिलेला आहे. तर इथे मला जो कलर हवा होता मी तो कलर दिला. बॅकवर्ड केलं मी. इथे वरती अंडूचं ऑप्शन आहे. 2 बाण दिसते तिथून. आणि बघा हा जो बायोडाटा आहे ना हा कसा बनवला हे बघूया. बॅकग्राऊंड बघूया अगोदर. तर मी इथे एलिमेंट्समध्ये आले. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर ग्राफिक्समध्ये आले होते. तिथे मी अगोदरच सर्च केलं होतं लाईट बॅकग्राऊंड म्हणून. मी ते डिलीट करते. तर अशा प्रकारे ग्राफिक्समध्ये आपल्याला दाखवलेलं आहे. डिझाईन फ्रेम म्हणून वेगवेगळ्या फ्रेम असतात. बघू शकता इथे आपण कोणत्या प्रकारची पण घेऊ शकतो आणि छान असा बायोडाटा तयार करू शकतो. तर बघा आता मी इथे हे घेतली होती. मला हे खूप अशी मोठी वाटली होती डिझाईन. मग मी हे डिलीट केली. पुन्हा मी इथे आले. मी अशी बारीकवाली डिझाईन घेतली. मला छान वाटली होती ती आणि तिची ते जे आहे ना जाड नव्हती, छान होती. छोटे छोटे लाईन्स होत्या त्याला आणि फ्लावर होते एका दोन साईडने. तर अशा प्रकारे मी ही डिझाईन घेतली आणि लावून घेतली. तर बघू शकता भरपूर साऱ्या डिझाईन आहे. तिथे शोधावं लागतं आपल्याला डिझाईन म्हणून किंवा तुम्ही गुगलवरून पण घेऊ शकता. आणि जो बाकीचा जो सर्व टेक्स्ट होता मी तो अगोदर लिहून ठेवलेला होता. हा इकडे पेस्ट केला मी. तर तुम्हाला जर पेस्ट वगैरे करता येत नसेल दुसऱ्या पेजवरून तर तुम्ही इथे कॅनवा इन्फॉर्मेशन म्हणून एक व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघू शकता. ग्रुप कसं करायचं, डुप्लिकेट कसं करायचं, सर्व माहिती दिलेली आहे मी. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहिजे हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्कीच आपण त्यावर करूया. तर बघा आता इथे मी अशा प्रकारे मी हे सर्व लावून घेतलं आहे. बघू शकता इथे वेगवेगळ्या प्रकारच्या मी डिझाईन घेत आहे, लावत आहे. तुम्ही पण असंच घ्या. तुम्हाला जर माझ्यासारखं सेम डिझाईन वगैरे करायचं असेल किंवा सिंपल बायोडाटा तयार करायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही सिंपल बायोडाटा तयार करू शकता किंवा तुम्ही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण लिहू शकता. अगोदर तोच बायोडाटा जास्त चालायचा. आता हे नवीन निघालेलं आहे. डिझाईन वगैरे करायचं छान प्रकारे. बघा जाड डिझाईन असली की अशी क्रॉप करायची, छोटी करायची, व्यवस्थित लावून घ्यायची जर बसत नसेल तर, किंवा ब्रॉड असेल तर. अशा प्रकारे मी इथे सेट करत आहे. पुन्हा मी त्याला डुप्लिकेट करते आणि हे फ्लिप वर्टिकल करून घेते आणि व्यवस्थित इथे असं सेट करते. तर अशा प्रकारे मी हे डिझाईन बनवते. तुम्हाला हे डिझाईन कशी वाटली सिंपलवाली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर बघू शकता अशा प्रकारे मी हा बायोडाटा जो आहे हा बनवून घेतला होता. यामध्ये जे टेक्स्ट आहे हे भरपूर होतं, म्हणजे जी माहिती आहे परिचय जो होता तो जास्त होता आणि एक सिंपल परिचय म्हणून पण बनवलेला होता. मी दाखवते मी तुम्हाला. आणि इथे बघा हा जो टेक्स्ट आहे बरोबर मी मध्ये घेत आहे आणि डिझाईनची जी पोझिशन आहे आपल्याला बॅकवर्ड करायची आहे, म्हणजे आपल्याला जास्त डिस्टर्ब नको करायला. बघू शकता सेम झालेला आहे आणि हा कमी माहिती असलेला परिचय आहे, म्हणजेच बायोडाटा आहे. बघू शकता इथे मी दाखवत आहे तुम्हाला. इथे मी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये लिहून ठेवला होता अगोदर. तुम्ही पण तसंच लिहून ठेवा, म्हणजे लवकरात लवकर आपला बायोडाटा तयार होतो. आता इथे बघा मी एकूण एक पार्ट जो आहे हा वेगवेगळा घेतलेला आहे. इथे या डिझाईनवर ही जी फ्रेम आहे ही एकच फ्रेम आहे, छान आहे. आणि इथे जे आहे हे वेगवेगळं घेतलेलं आहे. बघू शकता मी इथे दाखवते कशा प्रकारे घ्यायची हे. मला अशी फ्रेम आवडली होती तर मी हे डिझाईन मला क्रॉप करायची होती. तर मी इथे बघा एकूण एक पार्ट जो आहे तो क्रॉप करते आणि म्हणजे
इथला मला एकच डिझाईन क्रॉप करायची आहे आणि लाईन्स ज्या आहेत त्या क्रॉप करायच्या आहे. तर इथे बघा मी कशा प्रकारे लाईन्स वगैरे क्रॉप करते. तर मी इथे ही जी लाईन आहे म्हणजे ही जी डिझाईन आहे ही क्रॉप करते आणि सेंटरला चारही बाजूला ठेवते आणि तिथे मी त्याला लाईन वगैरे जे आहे ते क्रॉप करून व्यवस्थित अशी लावते. तर अशा प्रकारे आपल्याला एक पूर्ण फ्रेम तयार करून घ्यायची आहे. तर तुम्हाला असं आवडत असेल तर असं पण करू शकता किंवा स्किप पण करू शकता. तर अशा प्रकारे मी हे क्रॉप वगैरे करून व्यवस्थित असं लावून तयार केलं होतं. आपण कुठून गुगलवरून घेतलेली नाही आहे, इथे आपण स्वतः तयार करत आहे. तर अशा प्रकारे मी हे करून घेतलं आणि याला फ्लिप व्हर्टिकल करायचं, व्यवस्थित असं सेट करायचं आणि लाईन्स लावून घ्यायचा. तर मी इथे डेमो म्हणून दाखवत आहे, तुम्ही हे करू शकता. आता इथे बघा लाईन्स कशा घ्यायच्या, शेपमध्ये जायचं आहे, एलिमेंट्समध्ये गेल्यानंतर शेपमध्ये जायचं, तिथून लाईन्स घ्यायच्या आहे आणि ते व्यवस्थित सेट करायचे आहे. बघा इथे 2 बायोडाटाच्या 2 डिझाईन बनवलेल्या आहे. एका इथे फोटो आहे, एका यामध्ये फोटो नाही आहे, सिंपल डिझाईन आहे. तर बघूया आपण ही कशी बनवलेली आहे. तर बघू शकता हा वेगळा आहे, हा जो शेप आहे आणि यावर मी हे टिक्स लिहिलेलं आहे, हे कॉपी करून इथे पेस्ट केलेलं आहे. तर इथे कलर वगैरे आपण बदलवू शकतो. बघू शकता मी इथे तुम्हाला फ्रेम दाखवत आहे. तर मी याचा केलेला आहे बॅकग्राऊंडचा व्हाईट कलर तुम्हाला दाखवण्यासाठी. आता पुन्हा आपण एलिमेंट्समध्ये जाऊया. आता मी इथे ग्राफिक्समध्ये सर्च करणार आहे बॅकग्राऊंड म्हणून, मला जो दिसेल मी तो घेणार आहे. बघू शकते इथे डार्क असो किंवा लाईट असो. तर मी इथे हा पहिल्याच नंबरचा बॅकग्राऊंड घेते आणि इथे बघा सेट करते. 3 डॉटवरून पण करू शकतो आपण, डॉटने पण लावू शकतो आपण हे बॅकग्राऊंड. अशा प्रकारे मी हे बॅकग्राऊंड लावून घेतलं. तर आता इथे बघा हा शेप मी कसा सर्च केला आणि काय सर्च केलं. तर मी एलिमेंट्समध्ये आले, एलिमेंट्समध्ये सर्च बॉक्समध्ये टाकलं मी इथे शेप म्हणून सर्च करू शकता किंवा इन्व्हिटेशन शेप म्हणून पण सर्च करू शकतो. तर इथे बघू शकता मी एक कोणता पण शेप जो आहे तो घेते, ज्या टाईपचा पाहिजे मला तशा टाईपचा मी इथे घेतला आणि हा डिलीट केला. पुन्हा एलिमेंट्समध्ये आले, मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आलेला आहे. बघू शकता मी हा शेप घेतला होता, याला ब्लॅक कलरची बॉर्डर होती. आता ज्या बॅकग्राऊंडला जो कलर आहे ती बॉर्डर मला आता याला द्यायची आहे. तर मी या सर्कलवर टच करते, म्हणजे जी बॉर्डरचा कलर आहे त्यावर टच करते आणि इथे बघा अधिकच्या चिन्हावर जाते आणि इथे हा जो पेन टूल आहे हा बॅकग्राऊंडवर नेते आणि इथे डन करते. अशा प्रकारे मी याला बॉर्डरला हा कलर दिला आणि जो व्हाईट कलर आहे तो तसाच राहू देते आणि इकडे जो पूर्ण टेक्स्ट आहे मी हा कॉपी करते आणि इकडे पेस्ट करून घेते. तर अशा प्रकारे मी हा पेस्ट केला आणि अशा प्रकारे मी हा लावून घेतला. तर बघा असं अगोदर टेक्स्ट टाईप करून ठेवलं की लगेच आपला बायोडाटा तयार होतो आणि पटकन तयार होतो. अशा प्रकारे आपण हा बायोडाटा सोप्या पद्धतीने आणि लवकरात लवकर बनवलेला आहे. तर तुम्हाला हा बायोडाटा कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कोणत्या प्रकारचा बायोडाटा आवडला हे पण मला सांगा. तर अशा प्रकारे आपण लावून घेतला आणि हे जे आहे मी सर्व अगोदर ग्रुप करून ठेवलं होतं, म्हणजे आपल्याला लहान मोठं करायला बरं होतं. तर अशा प्रकारे मी हे लिहून घेतलं आणि लावून घेतलं. तर आता इथे बघा दुसरा जो बायोडाटा आहे हा आपण कसा बनवला, म्हणजे याचं बॅकग्राऊंड कसं बनवलं हे बघूया. तर इथे बघा मी याच्या बॅक साईडना डिझाईन टाकलेली आहे, इथे नाव लिहिलेलं आहे, लाईन्स वगैरे दिलेले आहे बघू शकता इथे. आणि इथे बघा ही जी डिझाईन आहे ही कशी बनवली हे बघूया. तर इथे मी एलिमेंट्समध्ये आले, एलिमेंट्समध्ये आल्यानंतर मी इथे शेपमध्ये आले. शेपमध्ये बघा तुम्हाला डॉट लाईन दिसत असेल, दोन्ही साईडने डॉट आहे. तर अशा प्रकारे मी ही लाईन घेतली, याची साईज केली मी 2 आणि ही जी लाईन आहे अगोदर मी खूप साऱ्या लाईन घेतल्या होत्या, मी त्या डिलीट केल्या आणि मला फक्त इथे एकच लाईन ठेवायची होती. मी हे डॉटनी मोठं करून घेतलं, बघू शकता याला 2 डॉट येतात. अशा प्रकारे मोठं करून घेतलं, व्यवस्थित करून घेतलं आणि लावून घेतलं, कारण इकडे तिकडे टच झालं की आपल्याला टेक्स्ट डिलीट करावं लागते. नंतर मला ती लाईन जी आहे ती खूप बारीक वाटत होती, तर मी त्याची साईज वाढवली, मी 3 पर्यंत ठेवली. आता हा फोटो जो बघत आहे तुम्ही हा कसा घेतला, मी हा कसा लावला, याला बॉर्डर कशी दिली हे बघूया. तर आता इथे मी इन्व्हिटेशन जे आहे ते डिलीट केलं आणि मी इथे फ्रेम सर्च केलं आणि फ्रेम सर्च केल्यानंतर इथे मी फ्रेममध्ये आले. बघू शकता इथे फ्रेम दिसेल तुम्हाला. एलिमेंट्समध्ये आल्यानंतर आपल्याला फ्रेममध्ये यायचं आहे. फ्रेममधला मी बेसिक फ्रेममधला एक स्क्वेअर घेतला आणि याला असं थोडं मोठं केलं, म्हणजे एका साईडने ठेवलं आणि इथे मी फोटोमध्ये गेले. डेमोसाठी मी एक फोटो घेऊन दाखवते तुम्हाला. इथे मी फोटोमध्ये आले, फोटोमध्ये मॅन म्हणून सर्च केलं आणि हा फोटो घेतला 3 नंबरचा आणि बघा इथे मी हा फोटो हा फ्रेममध्ये चालला जातो, तर व्यवस्थित सांभाळून घ्यायचा आहे आपल्याला. अगोदर मी फक्त फोटोला फ्रेम घेऊन दाखवते इथे. तर मी इथे अशा प्रकारचे फोटो घेतला आणि याला स्टाईलमध्ये गेली आणि याला बॉर्डर दिली. तर मी हे बॉर्डर 2 पर्यंत ठेवली होती. मी इथे भरपूर सारे फोटो घेऊन ठेवले होते अगोदरच. तर मी इथे हे डिलीट करते आणि इथे बघू शकता मी एका फोटोला लॉक पण केलेला आहे, ते लॉक ओपन करून डिलीट करावं लागते. आणि अशा प्रकारे मी याला बॉर्डर वगैरे देऊन इथे व्यवस्थित लावून घेतला. आणि तुम्हाला जर असं व्यवस्थित लागत नसेल तुमचा फोटो तर तुम्ही हे फ्रेम पण वापरू शकता. तर मी इथे फ्रेम व्यवस्थित अशी ठेवते या फोटोवर आणि इथे बघा
हा फोटो कसा टाकायचा, तर हा फोटोवर टच करायचं म्हणजे तो ॲटोमॅटिक त्यामध्ये चालला जातो अशा प्रकारे. आणि इथे बघा क्रॉपच्या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही याला ॲडजस्टमेंट पण करू शकता. जर तुमचा फोटो एका साईडने गेला तर हा व्यवस्थित असा लावून घेऊ शकता. याला बॉर्डर मी 2 पर्यंत ठेवली होती आणि याचा कलर वगैरे आपण बदलवू शकतो. अशा प्रकारे मी हा फोटो इथे लावलेला आहे. आता ही जी बॅकग्राऊंड आहे हा कसा बनवला, तर मी इथे एलिमेंट्समध्ये आले. इथे मी सर्च केलं गोल्डन पॅटर्न म्हणून किंवा पॅटर्न गोल्डन म्हणून, इकडे तिकडे स्पेलिंग उलटं केलं तरीही चालतं. तर अशा प्रकारे मला ही डिझाईन आली गोल्डन कलरची आणि मी इथे असं लावून घेतलं. आणि बघा इथे मी 4 वेळा असं डुप्लिकेट केलेलं आहे, म्हणजे ग्रुप वगैरे करायचं आहे आपल्याला. फ्लिप हॉरिझॉन्टल व्यवस्थित ते डिझाईन अशी वाटायला नको की हे आपण जोडलेली आहे, म्हणून अशा प्रकारे मी जोडून घेतली आणि हिला ग्रुप केलं आणि डॉटनी हिला मोठं केलं. अशा प्रकारे याला ग्रुप व्यवस्थित करायचं. आणि बघा, आणि याला मी पूर्ण हे केलेली आहे, याची ट्रान्सपरन्सी कमी केलेली आहे, बघू शकता इथे. अशा प्रकारे मी याची ट्रान्सपरन्सी कमी केली आणि पुन्हा मी इथे एलिमेंट्समध्ये आले. मला हे डिझाईन नको होती तर मी हे डिलीट करते आणि पुन्हा इथे मी एलिमेंट्समध्ये येते. एलिमेंट्समध्ये मी इथे सर्च करते, तर मी इथे सर्च करते एलिमेंट शेप म्हणून. बघू शकता इथे तुम्हाला भरपूर सारे असे येतात. मी हा फ्रीवाला घेतला होता आणि याचा कलर वगैरे बदलवला, तर मी ह्या डेमोसाठी दाखवते तुम्हाला. बघा खाली मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आहे, यामधला मी घेते. अगोदर जो घेतला होता मी तोच घेतला होता, तोच लावलेला आहे तिथे. फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी मी इथे दुसरा घेत आहे. तर बघू शकता इथे मी हा घेतलेला आहे आणि याला असं व्यवस्थित असं लावून घ्यायचं. आपल्या चॉईसनुसार लावायचं. तर मी अशा माझ्या चॉईसनुसार मी असं लावत आहे. आणि यामध्ये ना खूप छान असे कलर आहे, लाईट कलर आणि डार्क कलर आहे. इथे ग्रीन कलर दिला की त्याचा ॲटोमॅटिक लाईट कलर येतो. अशा प्रकारे मी हा लावून घेतला. बघू शकता इथे मी ब्राऊन कलर दिलेला आहे आणि याचाच डुप्लिकेट करायचं आणि याला खाली लावून घ्यायचं. तर अशा प्रकारे आपण हा सुंदर छान असा बायोडाटा आपल्या मोबाईलवर बनवलेला आहे, सोप्या पद्धतीने, कुठेही पैसे न खर्च करता. आणि ह्या आपण प्रिंट आणू शकतो काढून. प्रिंटमध्ये डाउनलोड करायचं आहे. 2 ऑप्शन येतं डाउनलोड करायच्या वेळेस, PDF प्रिंट आणि PDF स्टँडर्डमधून. तुम्हाला प्रिंट काढायचं असेल तर अशा प्रकारे तुम्ही हा डाउनलोड करू शकता आणि तो लगेच पर्सनल व्यक्तीला शेअर करायचा आहे किंवा तुमच्या एखाद्या घरच्या व्यक्तीला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपवर, म्हणजे तो तुम्हाला प्रिंट काढायच्या वेळेस कामी येतं. तर तुम्हाला हा कोणाला पाठवायचा असेल तर तुम्ही PNG फॉर्मॅटमध्ये पण करू शकता, JPG मध्ये पण करू शकता. तर अशा प्रकारे हा सिंपल आणि सुंदर बायोडाटा बनवलेला आहे. तुम्ही नक्कीच हा फॉर्मॅट वापरून स्वतःचा किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांचा बायोडाटा बनवून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका उपयुक्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दलही धन्यवाद.